गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी केंद्र सरकारनं 2017 पासून मातृवंदना योजना सुरू केली आहे। जिल्हा परिषद आणि महिला बाल विकास विभागाच्या वतीनं या योजनेची अंमलबजावणी केली जाते। त्याची जबाबदारी आतापर्यंत आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांकडे होती। मात्र या आरोग्य सेविका गेली 2 वर्ष मातृवंदना योजनेच्या मानधनापासून वंचित आहेत। त्यातच आता या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यातून आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे। समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील महिलांना मातृत्व लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने मातृवंदना योजना सुरू केली आहे। त्यामध्ये पहिल्या अपत्यासाठी 5,000 रुपये 2 टप्प्यात दिले जातात, तर दुसऱ्या अपत्यासाठी सुद्धा या योजनेचा लाभ दिला जातो। सन 2021 पर्यंत ही योजना सुरळीतपणे सुरू होती। या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांवर सोपवण्यात आली आहे। त्यांना योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेमागे 200 रुपये मानधन दिलं जातं। मात्र सध्या हे मानधन आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांना मिळणं बंद झालंय। त्याचबरोबर वारंवार होणाऱ्या सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे मातृवंदना योजनेच्या लाभार्थी महिलांची नोंदणी होण्यात अडथळे निर्माण झालेत। आज जे काही पंतप्रधान मातृत्व वंदना योजना आहे ती अंगणवाडी ताईंना देण्यात येणार आहे असं समजलं जातं, पण 2017 पासून आशाताईंनी या योजनेचं काम अगदी प्रामाणिकपणे केलं गेलं आहे। 2017 पासून ते आतापर्यंत अगदी व्यवस्थितपणाने केलं। 2022 पासून ही योजना बंद होती, त्यानंतर 2023ला सुरू करण्यात आली। त्यावेळेला आशाताईंचं वेगळं असं पोर्टल तयार करण्यात आलं आणि आशाताई स्वतः ते लाभार्थ्याचे फॉर्म गोळा करून स्वतः ते माहिती भरून ऑनलाईन डाटा सगळा गोळा करून ऑनलाईनच त्यांची माहिती भरून शासनाला देत होते। पण आशाताईंना त्यांना योग्य तो मोबदला मिळणार होता, पण आज तागायत त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात आला नाही। त्याच्या व्यतिरिक्त हे आशाताईंच्याकडनं काम काढून घेऊन अंगणवाडी ताईंना देण्यात येणार आहे असं निदर्शनात आलं आहे। तर सरकारला माझी एकच विनंती आहे, जे काय आम्ही 2017 पासून आजपर्यंत काम केलेलं आहे त्याचा आम्हाला योग्य तो मोबदला देण्यात यावा। यातच आता मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांकडून काढून घेऊन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांकडे ही जबाबदारी देण्यात येणार आहे। काही दिवसांपूर्वी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांच्या मानधनात राज्य शासनाने वाढ केली आहे। त्यामुळे त्यांच्या कामात सुद्धा वाढ करण्याच्या उद्देशाने मातृवंदना योजनेची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे।